लोकसभा चुनाव के पहले चरण में पूर्वी विदर्भ में शुक्रवार को मतदान होने वाला है। इस चुनाव पर गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तहसील के मतदाताओं की क्या प्रतिक्रिया है, देखते हैं चौक चुनाव और चौपाल के माध्यम से। पूर्व विदर्भामध्ये 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे आणि 5 जागांसाठी या ठिकाणी मतदान होत आहे। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये मतदारांचा कौल कुणाकडे जातो ह्याचंच आता आम्ही माहिती घेण्यासाठी या सडक अर्जुनी तालुक्यात आलो आहोत। कुणाची हवा आहे या मतदारसंघामध्ये आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सांगाल काय वाटते भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये कोण निवडून येईल या वेळेला? भंडारा गोंदिया लोकसभामध्ये आता आजकाल आजच्या परिस्थितीत काही सांगता येत नाही, परंतु मला असं वाटते का मोदीचीच राज येईल। आपल्या भागामध्ये जो भंडारा जो गोंदिया आहे त्याच्यामध्ये भराय सुनील मेंढे भलाई पडतील। ते लोकांच्या हवं आहे का ते आम्हाला भेट नाही घेतला, हे नाही घेतला, ते नाही घेतला, लोकांमध्ये अफवा आहे काही। सुनील मेंढे जरी नाही आला तरी मोदीचीच राज्य बसेल। नाही, मोदी येणार नाही, काँग्रेस सरकारच येईल। कारण लोकांना बदल पाहिजे आता, आणि बदल झाल्यामुळे सर्व आता राजकारण 10 वर्ष का 15 वर्ष BJPने चालवलेलं आहे आणि त्यामध्ये खूप लोकांना त्रास झालेला आहे। गॅसचा त्रास झालेला आहे, तुमचं एज्युकेशनमध्ये त्रास झालेला आहे, सर्व गोष्टींमध्ये त्रास झालेला आहे। त्यामुळे जनतेचा असा विचार आहे की त्यांनी आता काँग्रेसकडे वळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यावर्षी नक्कीच काँग्रेस येईल, हमखास काँग्रेस येईल। मतदारांना वाटत आहे की बदल हवा आहे या मतदारसंघामध्ये। आणखी काही मतदार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूया। काय वाटतं तुम्हाला? नाही, आमच्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये आम्हाला सुनील मेंढे नकोच नको, काँग्रेस हवा आहे। आणि इथे बदल, आणि केंद्रामध्ये सुद्धा नाही का मोदी सरकार नाहीच पाहिजे, कारण की नोटबंदीमुळे लोकांना आपले लाईनीमध्ये लागून जीव गमवावा लागला आहे। नाही, सुनील मेंढे काही कामाचं नाही आहे, अजूनही ह्या क्षेत्राचा मुळातच विकास झालेला नाही आहे। अर्धी जर बेरोजगारी हटवायची असेल तर सर्वप्रथम शेतीला सिंचनाखाली आणणे गरजेचं आहे। हे काहीतरी आपले चुनावी फंडे आणतात आणि लोकांना उल्लू बनवतात, त्याच्यामुळे आम्हाला सुनील मेंढे नकोच। एकही विकास झाले नाही, फक्त सुनील मेंढे सडक अर्जुनीला पट बघण्याकरिता आला होता। 5 वर्षात, फक्त 5 वर्षात पट बघण्याकरिता आला होता। सुनील मेंढेला कोणी पाहिला नाही 5 वर्षात। केंद्राचा आपण सांगू शकत नाही, काहून का मोदी हा एक फॅक्ट आहे, पण या क्षेत्रात बदल होण्याची 100% शक्यता आहे। नक्कीच जर आपण पाहिला तर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया घेतला असता या ठिकाणी लोकांना बदल हवा आहे। जरी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तरी त्या लोकांना हरकत नाही, मात्र भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये बदल हवा आहे अशी मागणी या ठिकाणी मतदार करत आहेत। हरीश मोटगरे, USN न्यूज, सडक अर्जुनी, गोंदिया।